तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की काही रस्ते फक्त एका डेस्टिनेशनकडे नाही तर एका वेगळ्या जगाकडे घेऊन जात असतात? आमच्यासाठी ही ट्रीप फक्त एक ट्रीप नव्हती. हा होता एक असा प्रवास जिथे प्रत्येक वळणावर व्ह्यू बदलत होता आणि प्रत्येक किलोमीटरसोबत आमचा दृष्टिकोनसुद्धा. आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी फक्त किलोमीटर्स ट्रॅव्हल करावे लागत नाही, तर थोडासा धाडस पण लागतो. वेलकम टू स्पिती व्हॅली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवर. आणि हा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे कारण आम्ही चाललो आहे स्पिती व्हॅलीला. आणि यावेळी पण आमची ही बॉईज ट्रिपच असणार आहे. नेहा नाही आहे माझ्यासोबत कारण ॲक्च्युली हा प्लॅन आमचा खूप आधीपासून जवळपास 3-4 वर्षापासून हा प्लॅन चालला होता स्पिती व्हॅलीचा. पण काही कारणास्तव किंवा कोणा ना कोणी कारणाने कॅन्सल करायचं किंवा काहीतरी व्हायचं. सो यावर्षी मे महिन्यात हा योग आलेला आहे आमचा. आणि यावेळी सगळ्यांनी ठरवलं होतं दुनिया इकडची तिकडे होऊ दे, काही होऊ दे, डिझास्टर होऊ दे, काही होऊ दे, पण यावेळी ट्रिप सक्सेसफुल करायचीच म्हणून. सो 2-3 महिन्यापूर्वी पण आम्ही हम्पीला गेलो होतो. हम्पी ट्रिप केली होती, बॉईज ट्रिपच. जर तुम्ही तो व्लॉग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिली आहे, तिथं जाऊन नक्की पहा व्हिडिओ. खूप छान व्हिडिओ आहे. हम्पीचं पूर्ण रुईन्स जे आहे, अवशेष किंवा सगळे मंदिरं वगैरे ते दाखवलेले आहे, तर नक्की पहा. आणि हा व्लॉग जरूर शेवटपर्यंत पाहत राहा. खूप मजा येणार आहे गाईज, खूप. स्पिती व्हॅली जर तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की किती सुंदर आहे स्पिती व्हॅली. म्हणजे खरं म्हणजे एक पोरांची ती बकेट लिस्ट असती. लडाख बाईक ट्रिप आणि स्पिती व्हॅली ही बकेट लिस्टमध्ये असते. आणि जवळपास 15 दिवसांची ही ट्रिप असणार आहे आमची. अहिल्यानगरपासून आम्ही काल ट्रेन पकडली. दुपारी 1:30 वाजताची ट्रेन होती आमची, अहिल्यानगर ते दिल्ली, निजामुद्दीन एक्सप्रेस. तर जवळपास 22 ते 23 तास लागतात अहिल्यानगर ते दिल्लीपर्यंत पोचायला. आणि ॲक्च्युली खूप मोठी गफलत झालेली तिकिटासंदर्भात. आम्ही एका PNRवर 3 तिकीट काढलेले 3 जणांचे. आणि आधी माझं कन्फर्म नव्हतं तिकीट, म्हणजे जायचं की नाही जायचं हे माझं कन्फ्युजन होतं. सो मी तिकीट नव्हतं काढलं. माझ्या 3 मित्रांनी काढलं होतं तिकीट. तर दुसऱ्या दिवशी नाही, जवळपास 3 ते 4 दिवसानंतर माझं फिक्स झालं की जाऊ आता, काही होऊ तिकडं स्पितीला. तर त्यानंतर दुसऱ्या PNRवर माझं एक तिकीट काढलेलं सेपरेट. तर असं 4घांचं वेटिंग लिस्टवर लागलेलं होतं, कोणाचंच कन्फर्म नव्हतं तिकीट. जवळपास 1.5 महिन्याआधी आम्ही तिकीट बुक केलेलं आणि जायच्या आदल्या दिवशी संध्याकाळी एकाचं तिकीट कन्फर्म झालं. म्हणजे जे एका PNRवर 3 तिकीट बुक केलेले त्यातलं एकाचं कन्फर्म झालं. सो बाकीचे 2 जणं त्या एका PNRवर सीट शेअरिंग करू शकतात, म्हणजे बसू शकत होते. तर माझं तिकीट कॅन्सल झालेलं कारण मी दुसऱ्या PNRवर केलं होतं. माझं तिकीट कॅन्सल झालं, कन्फर्मच नाही झालं. सो आम्ही काय केलं की मी जनरलचं तिकीट काढलं, 410 रुपयाचं समथिंग जनरलचं. आणि अख्खा प्रवास अहिल्यानगर ते दिल्ली मी 2A प्रवास केला, 2AC. म्हणजे ते आता खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठा लोचा झाला होता. काय TCला खोटं बोलून किंवा असं करून नाव बदलून मी सीट जिथं भेटेल तिथं झोपत होतो किंवा बसत होतो. ते खूप मोठी गोष्ट झालेली. सो अशा बॉईज ट्रिपमध्ये खूप साऱ्या अशा मेमरीज असतात. म्हणजे ते काही वेळेला आपल्याला हेक्टिक वाटतं, पण ती एक मेमरी होऊन जाती. तर जवळपास आज 11 वाजता आम्ही दिल्लीला पोचलो. आणि दिल्लीवरून आज रात्री आमची शिमल्याची स्लीपर बस आहे, रात्री 11:30-12 समथिंग काहीतरी. तर दिवसभर काय करायचं, त्यामुळे मग आम्ही इथं दिल्लीचं हॉस्टेलर आहे, तिथं आम्ही स्टे केला आहे एक 10-11 तासासाठी. आणि तसंही सगळेजण थकले होते, झोप नाही झाली पुरेशी एवढे 22 तासाचा प्रवास, त्यामुळं विश्रांती गरजेची होती. सो इथं आम्ही स्टे केला आहे थोड्या वेळ. तर रात्री आमची बस आहे 11:30ला. आम्ही इथून दिल्लीवरून शिमल्याला जाऊ. साधारण 7-8 तास लागतात शिमल्याला जायला. मग शिमल्यावरून आम्ही
बाईक घेणार, मग तिथून आमची बाईक राईड सुरू होणार स्पितीला. तर खूप सारे पॉईंट्स लागणार आहे मध्ये, खूप सारे लोकेशन्स आहे स्पितीला जायला. सांगला आहे, टाबो आहे, नाको आहे, असे भरपूर पॉईंट्स आहेत. तर भरपूर सारं बघण्यासारखं आहे ते. सो शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग. वाटलं दही टाकून दिलं काय, दही वल्लेच झाले दुसरे. आम्ही आलो आहे दिल्लीच्या लाजपत नगरला. हे सगळं लाजपत नगरचं मार्केट आहे. हे डोलमा आंटी मोमोज लय फेमस आहे म्हणे इथं. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही पोचलो आहे फायनली शिमलाला. सकाळी 7:15 दरम्यान शिमल्याला पोचलो आम्ही. आणि आता हॉटेलमध्ये उतरून फ्रेश वगैरे झालो आणि आता चाललो आहे मॉल रोडला. कारण सगळे ते बाईक रेंटल्स वगैरे आहेत शॉपचे, ते सगळे मॉल रोडला आहेत मेन शिमल्यामध्येच. त्यामुळे आम्ही तिकडं चाललो आहे आता. तिथून बाईक घेऊन पुढं निघणार. तर चला मग. गुड मॉर्निंग गाईज. जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही चाललो आहे स्पिती व्हॅलीला आणि आज आहे आमचा डे 2. तर काल आम्ही जवळपास 280 किलोमीटर कवर केलं शिमलापासून. आत्ता आम्ही इथं सरहानच्या अलीकडे स्टे घेतला आहे. 280 किलोमीटर ट्रॅव्हल केलं कार बाईकनी. तर ॲक्च्युली आम्हाला बरंच कवर करायचं होतं डिस्टन्स. सांगलाला पोहोचायचं होतं, पण काल आमच्या बाईकचा ब्रेक फेल झाला मध्येच रस्त्यात. सुदैवाने कोणाला काही झालं नाही, त्यामुळं ठीक आहे. आणि त्यामुळं बाईक रिपेअरिंगला वगैरे ब्रेक पॅड चेंज करायला वेळ गेला आणि मध्ये जेवायला वगैरे बराच वेळ गेला स्टॉप घेत. त्यामुळं सो जास्त काही डिस्टन्स कवर झालं नाही काल. तर बघू आज बरंच जवळपास 150 किलोमीटरचं तरी आहे परत पुढं टार्गेट. आणि आज आम्ही जिथं स्टे केला आहे काल ते हॉटेल रिव्हर व्ह्यू. म्हणजे तुम्ही बघा की आम्ही रूमच्या बाहेर जस्ट आम्ही सकाळी पाहिलं, कारण काल रात्री आम्ही स्टे केलेला त्यामुळं काही दिसलं नाही अंधारात. आणि सकाळी आम्ही रूमच्या बाहेर जेव्हा आलो, काय व्ह्यू होता तुम्ही बघा. थोडीशी मजा मस्ती झाल्यावर आम्ही आमच्या गाड्यांना बॅग्स बांधल्या आणि रेडी झालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. चहाची तलब झाली म्हणून या रोड साईड कॅफेवर थांबलो. आता पुढे बरंच डिस्टन्स कवर करायचं आहे म्हणल्यावर एनर्जी तर पाहिजेच नाही का. मग ओनर म्हणाला चहा बनतोय तोवर तुम्ही वर जाऊन व्ह्यूचा आनंद घ्या. आम्ही म्हटलं असं काय असणार आहे वर.
बघतो तर असला भारी व्ह्यू होता ना, सगळा थकवा निघून गेला. आणि अशा व्ह्यूमध्ये चहा प्यायची मजा काही वेगळीच असते, नाही का? जिंदगी की इस भागदौड़ में कुछ पल ठहरना ज़रूरी है, और जब साथ में ये यार हो तो हर नज़ारा मुकम्मल है. खरंच कधीतरी या रोजच्या दगदगीतून, कामाच्या व्यापातून स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी वेळ काढायलाच हवा, नाही का? तर आत्ता आम्ही सांगलामध्ये आहे आणि इथे बेरीनाग मंदिरमध्ये आलो आहे आम्ही. तर बेरीनाग मंदिर म्हणजे नागाचं मंदिर आहे. हे बघा, हे नागाचं मंदिर आहे आणि हे आहे बुद्धिस्ट टेम्पल. आणि ही जी टोपी घातली मी, तर इथली ट्रॅडिशनल टोपी आहे ही. इथल्या काय म्हणतात, कल्चरल टोपी आहे. त्यामुळं कुठल्याही मंदिरात तुम्ही जाताना ही टोपी घालावीच लागते तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये प्रवेशच मिळत नाही. आणि जर बिना टोपी घालता आले तर ते फाईन लावतात, असं आहे. तर इथल्या लोकांची अशी एक मान्यता आहे, कथा आहे, की आधी इथे या परिसरात खूप मोठा तलाव होता. म्हणजे हा परिसर पूर्ण पाण्याने भरलेला होता. आणि एक दिवस नागदेवता आले आणि पलीकडे एक मोठं छिद्र पाडून ते पूर्ण पाणी घालवलं तिकडं पलीकडं, असं या लोकांची मान्यता आहे. त्यामुळं इथले लोक नागदेवतेला पूजतात इथे. तर ही एक आता खरी गोष्ट आहे किंवा कथा आहे, ते आता ज्या त्या लोकांनी याच्यासारखं आहे. पण परिसर खूप छान आहे, खूप शांत आहे, खूप छान वाटतं इथं. आणि गार हवा, थंडी नाही आहे, एकदम प्लीजंट वातावरण आहे. खूप छान वाटतं, खूप शांतता आहे.